आगतम स्वागतम सुस्वागतम। पहिले अक्षरगंध साहित्य व सांस्कृतिक मंच मंगळवेढा मोठ्या दिमाखात आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन होतं आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार तसेच दैनिक दामाजी एक्सप्रेसचे सन्माननीय संपादक मान्य दिगंबरजी भगरे, अक्षरगंध साहित्य मंच जिल्हाध्यक्ष प्राचार्य नीलकंठ कुंभार, अक्षरगंध तालुकाध्यक्ष मान्य प्रमोदजी बिनवडे, सोमनाथजी आवताडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होते। सर्व मान्यवरांना विनंती करतो की राजमाता जिजाऊ व सरस्वती पूजन आपण करावं। सर्वांना विनंती आहे आपण सरस्वती पूजन आणि राजमाता जिजाऊ साहेबांचं पूजन करावं आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। सर्व पहिले अक्षरगंध साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले। पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार साहेब, उद्योगपती मायभूमी असलेल्या मंगळवेढा नगरीमध्ये अक्षरगंध साहित्य मंच, मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या पहिल्या अक्षरगंध साहित्य सांस्कृतिक संमेलन ऑनलाईन साजरे होत आहे। सदर प्रसंगी आलेले प्रमुख पाहुणे, उद्घाटक, संमेलनाध्यक्ष, विविध सत्रांचे प्रमुख पाहुणे, उद्घाटक, सर्व सहभागी साहित्यिक, कलाकार, कवी, लेखक, गायक ह्या सर्वांचं मी स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंगळवेढा नगरीमध्ये साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी येते। आमचे सर्व संयोजक आपली सर्व साहित्यिक मंडळीचे आदरपूर्वक स्वागत व विविध सत्रांचे नेटके नियोजन करत आहे। त्याबद्दल मला स्वागताध्यक्ष म्हणून मनस्वी आनंद होत आहे। नमस्कार। तुमच्या सर्वांच्या शुभेच्छावरच आम्ही पुढील कार्यक्रमाची वाटचाल करीत असतो। आणखी एकदा मनापासून तुमचं धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार साहेब यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मंगळवेढ्यामध्ये साजरं होत असलेलं अक्षरगंध साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन वर्ष दुसरं असलं तरी संमेलनाचं हे वर्ष पहिलं आहे। या निमित्तानं व्यासपीठावरून उपस्थित सर्व मान्यवर, साहित्याचा आस्वाद घेणारे सर्व रसिक बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये साहित्यिक सांस्कृतिक मेजवानी मंगळवेढा इतकी महाराष्ट्रात क्वचितच झालेली असेल। सातत्यानं मंगळवेढ्यामध्ये साहित्याचा कार्यक्रम असू द्या, कवितेचा कार्यक्रम असू द्या, संगीताचा असू द्या चालू आहेत। याचा आम्हाला अभिमान वाटतोय। दिगंबर भगरे नावाचा एक पत्रकार इथं दामाजी एक्सप्रेस वगैरे एक दोन दैनिक साप्ताहिक चालवतो आणि साहित्यिक चळवळीला पुरेसं माप त्या पत्रकारितेच्या माध्यमाने दिल्यामुळं मंगळवेढ्यामध्ये हे बीज फोपावत चाललं आहे। पहिल्यांदा आम्ही 1980 साली मंगळवेढ्याला साहित्य संघाची शाखा स्थापन केली। त्यानंतर मसाप झाला, वेगवेगळे साहित्यिक चळवळीचे समित्या निर्माण झाल्या, संघटना निर्माण झाल्या आणि मंगळवेढ्यामध्ये अविरत चालू आहे।
आम्हाला अभिमान वाटतो आहे, आमची मंगळवेढा नगरी ही संताची आहे. पंढरपूर देवाची नगरी आणि मंगळवेढा संताची. चोखामेळा, कर्ममेळा, बंका, निर्मळा, कानोपात्रा, दासगणू महाराज, कितीतरी संत. अक्कलकोट महाराजांचं मंगळवेढा वास्तव्य होतं. महामानव बसवेश्वराचं मंगळवेढ्याला वास्तव्य होतं. सीताराम महाराजांचं मंगळवेढ्याला वास्तव्य होतं. मंगळवेढा ही बंडखोर नगरी, बंडखोर संत साहित्य मंगळवेढ्याला ज्या वेळेला इतर ठिकाणी याचा साधा वासही नव्हता, त्यावेळेला मंगळवेढ्याला हे जागरण संतांनी केलेलं आहे. ही पवित्र भूमी मंगळवेढा संताची आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आहे. चोखामेळा, उस डोंगा परी रस नोये डोंगा, काय भुललाशी वरली अंगा, ह्या साऱ्या जगाचं वस्तुस्थिती त्यांनी या अभंगाच्या 2 ओळीमध्ये मांडली, कानोपात्राने मांडली. याचं साहित्य आता प्रकाशित झालं आहे. मंगळवेढ्यामध्ये शिवाजी महाराजांचं 1665 रोजी पाय लागलेले होते. पुरंदरचा तह झाला 1665ला आणि त्यानंतर मिर्जाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज मंगळवेढ्याला होते आणि इथंच आग्र्याला जायच्या वाटाघाटी झाल्या. ऐतिहासिक दृष्टीने आम्ही समृद्ध आहे. मंगळवेढा 2 राज्याच्या राजधान्या कलचुरी चालुक्य घराण्याची होती. औरंगजेबाची राजधानी इथं 5-6 वर्ष होती. मंगळवेढ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर ब्रह्मपुरी माचनूरला. मंगळवेढा संतांच्या दृष्टीने जसं निवास करणारं मंगळवेढा होतं, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळचे आणि त्यांच्या भोसले घराण्याचे आणि जाधव घराण्याचे सगळे नातेवाईक मंगळवेढ्यामध्ये काही ओलीस म्हणून होते, काही मानकरी म्हणून होते. हा मंगळवेढा वैभवशाली वारसा या ठिकाणी त्यांचं पाय लागलेले आहेत. राजा मंगळवेढेकर आमच्या मंगळवेढ्याचे मंगळवेढा साहित्य क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे. दामाजी पंत आमच्या मंगळवेढ्याचे. आता हे मागं आपण बघतोय मंगळवेढ्याचे आमचे प्रल्हाद शिंदे, पहाडी आवाजाचा गायक मंगळवेढ्याचा. बापटांची शताब्दी आहे. शांता शेळके, राणा पवार आमच्या सोलापूरचे, रक्तपारखी, लक्ष्मण दुधाळ आमच्यातले, चिंचकर साहेब, जगताप बुवा, अवताडे, विजय वाडके, सुभाष शिकतोडे इथले. आपण इकडं लक्ष्मण दुधाळ हा हॉटेलमध्ये भट्टीवर काम करणारा, ज्याला शिक्षणाचा गंधही नाही, तो कविता करायचा. अत्यंत चांगल्या कविता केल्या. कविता माझी का रुसली, सांगा कुणाला कुठे दिसली, त्यांचा कविता संग्रह प्रकाशित केला आपण. आमच्या जगुभाऊ रत्तबारकेंची कविता सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुणाच्या तरी नावावर शेपटा नावाची कविता आहे. इतकी मस्त हे जगुभाऊ रत्तबारकेंचं. मंगळवेढा साहित्य आता नवीन साहित्यिक तयार होत आहेत. मंगळवेढा हे काही दिवसानं मला वाटतं एक वेगळ्या दृष्टीने हे क्षेत्र म्हणून विकसित होईल. मंगळवेढ्याला बसवेश्वर महाराज होते, त्यामुळं त्यांचं स्मारक इथं करायचा प्रयत्न चालू आहे. शासनाचा लवकरात लवकर व्हावा. मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंताचा मंगळवेढा असं ओळखलं जात आहे. दुर्गाडीचा दुष्काळ पडला आणि दुर्गाडीचा दुष्काळ पडल्यानंतर मंगळवेढ्यामध्ये खायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग दामाजी पंत नावाचे इथं मामलेदार होते. हे ऐकण्यासारखं आहे सगळ्यांनी महाराष्ट्रानं. दामाजी पंत इथं बादशाचे मामलेदार होते. मंगळवेढ्यामध्ये त्यावेळेला मंगळवेढ्याला ज्वारी खूप पिकायची. आमच्या मंगळवेढ्याबद्दल एक म्हण आहे, डोन नावाचा कर्नाटकातला भाग खूप पिकतो. पाऊसकाळ चांगला झाला की भयानक पिकतो. आणि आमची म्हण अशी आहे,
पिकली डोन तर खाईल कोण. डोन म्हणजे कर्नाटकातला भाग. जर डोन पिकली तर खाईल कोण, इतकं शिल्लक राहायसारखं पिकतंय डोनला. आणि पिकली डोन तर मंगुड्याचा एकच कोण. मंगळवेढ्याला मंगुडं म्हणतो आम्ही ग्राम्य भाषेमध्ये. म्हणजे मंगळवेढ्याचा एक कोपरा जेवढा पिकतो तेवढा दोन भाग पिकतो. इतकी समृद्धी ज्वारीच्या बाबतीत मंगळवेढ्याची आहे. मंगळवेढ्याला 25,000 हेक्टर जमीन मंगळवेढ्याच्या पूर्वेकडल्या बाजूला, ज्याला मंगळूरान म्हणतो. जगामध्ये अशी जमीन फक्त 1-2 ठिकाणी असेल. तिथं राखायला सुद्धा आमची माणसं जात नाही ज्वारी पेरलेली, कारण पाखरं खाऊन खाऊन किती खाणार आहेत. एकमेव असेल उदाहरण जगामधलं की जिथं राखायला माणसं जात नाहीत. काय गरज नाही. आमचा मंगळवेढ्याचा शेतकरी एकदा उन्हाळ्यामध्ये खरडा मारतो, पाळी घालतो आणि नंतर पेरतो, कोळपतो आणि ज्वारी काढायलाच जातो. इतकी आमच्यातली ज्वारी पिकते. आणि मग त्यावेळेला शेतसारा म्हणून ज्वारी घ्यायचे. ज्वारी बाजरी काय असेल ते पीक घ्यायचे. त्यामुळं धान्याची कोठारं शासनाची भरलेली असायची त्यावेळेच्या राजाची. आणि दामाजी पण त्याचे मामलेदार. गंगा आणि जमुना नावाची 2 कोठारं त्याचं नाव होतं. भरपूर होती. आणि मग दुष्काळ पडल्यावर खायचं काय. कोठारात तर धान्य भरपूर आहे आणि लोकांना तर खायला काय नाही. त्यावेळेला दामाजी पंतांच्याकडं लोकांनी विनंती केली, व आम्हाला धान्य वगैरे द्या. दामाजी पंत धान्य देऊ शकत नव्हते, कारण बादशाचा त्याच्यावर अंमल होता. बादशाची परवानगी काढावी लागत होती, ती काय मिळत नव्हती. त्यावेळेला आपण ऐकतो झाला महार पंढरीनाथ, म्हणजे विठ्ठलानं विठ्ठल महाराजचं रूप घेतलं आणि दामाजी पंथातला कोठार लुटलेलं. मंगळवेढ्याचं गंगा जमुना कोठार हे लुटलेलं नाही. सवर्णांनी सांगितलं आम्ही अस्पृश्याच्या. रमेश डावरे विठ्ठल डावरे तयार होता पैसे द्यायला. मी पैसे देतो आणि कोठार लुटा. विठ्ठल डावरेजवळ कुठलं पैसे आलं. विठ्ठल डावरे नावाचा मंगळवेढ्यातला एक मागासवर्गीय माणूस. मंगळवेढला ज्या वेळेला बादशाह आले होते त्यावेळेला बादशहाचा घोडा हरवला, उधळून गेला आणि तो सापडेना. घोडं ओळखायची त्यावेळेला खूण होती. राजाच्या घोड्याच्या पायात सोन्याचा तोडा, सरदाराच्या घोड्याच्या पायात चांदीचा तोडा, म्हणजे ओळखू यायचं. तर विठ्ठल डावरे हा ताकदवार माणूस होता मंगळवेढ्याचा, महार समाजाचा. त्यानं तो घोडा ताणून पकडला आणि पकडल्यावर बादशहानं खुश होऊन विठ्ठल डावरेला मंगळवेढ्याच्या आसपासची, ज्याला आपण मोतीबाग म्हणतोय, हे सगळं महारवतन आहे. ही जमीन विठ्ठल डावरेला बक्षीस दिली घोडा पकडल्याबद्दल. आणि मग उत्पन्न आपलं इतकं पिकायचं. विठ्ठल डावरेजवळ पैसाच होता. त्यामुळे मंगळवेढ्याला दुष्काळ पडल्यावर विठ्ठल डावरे म्हणाला, बाबा मी पैसे देतो, ही कोठार द्या. त्यावेळेला मंगळवेढ्याचे सवर्ण म्हणाले, मोरे सर आम्ही अस्पृश्याच्या हातचं त्याचं दान घेणार नाही. आम्ही सवर्ण पैसे द्यायला तयार आहे. मग तोडगा असा काढला की लोकांनी धान्य हे गोदाम लुटायचं. गंगा जमुना हे गोडाऊन लुटत. खाली भुयारात गोडाऊन होतं. मंगळवेढ्याला पेवा आहेत. देशात खूप क्वचित ठिकाणी पेवा असतील, मंगळवेढ्याला पेवा आहेत. जमिनीमध्ये अजूनही राटेवाडी मुंडेवाडी भागामध्ये पेवा आहे. ती खंडी 20-20 पुती 30-30 पुती ज्वारी अजूनही तिथं ठेवतात लोक. पाणी जात नाही, कारण जमीन ही वेगळी आहे. ही सॉईल ब्लॅक कॉटन सॉईल आहे आपल्यातली मंगळुरांची. तर ह्या कोठार लुटायचं, लोकांनी दुष्काळामध्ये धान्य घ्यायचं असं ठरलं. आणि विठ्ठल डावरेनं मात्र धान्य लुटल्यावर मग त्याचं पैसे विठ्ठल डावरेनं भरायचं. धान्य लुटवलं गेलं. अस्पृश्याचं घ्यायचं नाही आणि आम्ही खायचं नाही, ही सवर्णाची भूमिका. मंगळवेढ्यामध्ये पहिली बंडखोरी त्या दृष्टीने इथं झालेली आहे. हा त्यावेळचा मजहर साताऱ्याच्या महाराजांच्या दप्तरीमध्ये मिळाला, म्हणून हे उघड झालं. ही आख्यायिका मंगळवेढ्याच्या दामाजी पंथाची आहे. दुर्गाडीचा दुष्काळ वगैरे आपण म्हणतो ती. आणि मंगळवेढा इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे. मला लोकसत्ताचे उपसंपादक आपले अभिजित बेल्ले मला म्हणाले,
पवार साहेब, महाराष्ट्रामध्ये मंगळवेढा इतका क्वचित एखादं शहर असेल, इतकं तुमचं शहर समृद्ध आहे. आपल्यातल्या गटारीवरनं जाताना बघा तुम्ही, दगडं ठेवलेली आहेत, कोरीव काम केलेली. काही दगडं आपल्या म्हणजे कोरीव शिल्प आहेत ती. मंगळवेढ्याच्या किल्ल्याच्या समोरचं जर आपण बघितलं शिल्प, आपण आश्चर्यचकित व्हाल, इतकं कलाकुसरीने समृद्ध आहे. मंगळवेढा ही रेवणसिद्धेश्वराची भूमी आहे. मंगळवेढ्याला जगताप प्राचार्यांच्या शेतामध्ये रेवणसिद्धेश्वराची मूर्ती, नाथपंथी ती मूर्ती आहे, आम्ही जाऊन बघितली. इतका समृद्ध वारसा मंगळवेढला. या मंगळवेढ्यामध्ये आज आपण सगळेजण साहित्याचा आस्वाद घेतात. मंगळवेढ्यामध्ये आम्ही मागे ढोबळे सर आम्ही मिळून कवितोत्सव जो महाराष्ट्रामध्ये गाजला, अजूनही आमच्या कवितोत्सव इतका मोठा झाला, महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी 2-3 वेळेला 3 वर्ष 2-2 दिवस कार्यक्रम चालायचा. खूप मोठी साहित्यिक मेजवानी मंगळवेढ्यानं महाराष्ट्राला दिली आणि ती परंपरा मंगळवेढ्याच्या रसिकांनी जपलेली आहे. मला हेवा वाटतोय आपल्याला सांगायला महाराष्ट्राला की मंगळवेढ्यातल्या वडापच्या गाडीमध्ये बसलेला प्रवासी ड्रायव्हरला म्हणतोय, लावणी लावली असली तर अरे ती राहू दे, आपल्या कवितेचं कवितोत्सवाचं नाव कविता ऐकायच्या आहेत. मंगळवेढ्याला हजार लोक कविता ऐकायला उपस्थित राहतील, साहित्यिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ही मंगळवेढ्यामध्ये लोकांची आवड निर्माण झाली आहे साहित्याची आणि साहित्यिक वेगवेगळे निर्माण होत आहेत. या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतोय. या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. पहिले ऑनलाईन अक्षरगंध साहित्य व सांस्कृतिक संमेलन या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय दादा यांनी मंगळवेढ्याचा ऐतिहासिक वारसा खूप छान पद्धतीने सांगितला. रसिक श्रोते हो, नमस्कार. अक्षरगंध साहित्य मंच मंगळवेढा, मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य व सांस्कृतिक संमेलन आज ऑनलाईन पद्धतीने पार पडते आहे. या संमेलनाला आपल्याला ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी सर हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत. या संमेलनाच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये अक्षरगंध साहित्य मंचाचे अध्यक्ष प्रमोद बिनवडे सर, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारी सर, प्राध्यापक लताताई माळी, राकेश गायकवाड सर, विद्याताई माने, हरिप्रसाद देवकर सर, अनुराधाताई लवटे, लहू ढगे सर, मंगलताई बनसोडे, शुभदाताई जोशी, दिगंबर भगरे सर, निळकंठ कुंभार सर या सर्वांच्या अथक परिश्रमाने हे साहित्य संमेलन आज इथे साजरे होते आहे. संयोजकांचे मनापासून आभार मानते. मला त्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि अध्यक्षपदाचा मान दिला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. मंगळवेढा तालुक्याला किंबहुना मंगळवेढ्याच्या या पवित्र भूमीला ऐतिहासिक मोठा वारसा लाभलेला आहे. 12व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये इथे कल्याणच्या चालुक्याचे अधिराज्य होते. त्यानंतर चालुक्याच्या तैलप राजाचा प्रधान ब्रिज्जलदेव कलजुरी याने तैलपाचा पराभव केला आणि या मंगळवेढ्याच्या भूमीवर आपली सत्ता, कलजुरी साम्राज्याची सत्ता स्थापन केली. त्याच्यानंतर अनेक राजे होऊन गेले, पण कर्तृत्वशून्य राजे निघाल्यामुळे, ते राजे कर्तृत्वशून्य असल्यामुळे सिंघनच्या यादवांनी, देवगिरीच्या यादवांनी या भूमीवर आक्रमण केले आणि या भूमीवर पुन्हा एकदा यादवांचं साम्राज्य स्थापन झालं. यादवांच्या साम्राज्याला अल्लाउद्दीन खिलजीचा सुरुंग लागला आणि अल्लाउद्दीन खिलजीने मराठा साम्राज्य खिळखिळा केलं आणि संपूर्ण मंगळवेढ्यावरच नव्हे, महाराष्ट्रावरच नव्हे, तर अख्ख्या भारत देशावर मोगलांचं साम्राज्य अस्तित्वात आले. पण जिजाऊंच्या रूपाने या भूमीला
अतिशय भव्य दिव्य स्वप्न मराठी स्वप्न पडलं आणि पुन्हा एकदा या भूमीला मराठी मुलूक म्हणून ओळखलं गेलं. या भूमीकर होतो आहे तो केवळ जिजाऊंची आणि शिवरायांची देण आहे. म्हणूनच मला जिजाऊंना विषयी 4 ओळी म्हणाव्यास वाटतात. जिजाऊ तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरावरचे कळस. जिजाऊ तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरावरचे कळस. जिजाऊ तुम्ही होतात म्हणून राहिली अंगणामध्ये तुळस. पाणवट्यावर मुक्तपणे भरता येते पाणी. पाणवट्यावर मुक्तपणे भरता येते पाणी. तुम्ही नसता तर आर्त किंकाळी गुंजली असती केवळ राणीवनी. आर्त किंकाळी गुंजली असती केवळ राणीवनी. आणि हे खरंच आहे. ज्यावेळी मोगलांचं साम्राज्य होतं, सर्वदूर भयानक मोठं साम्राज्य, हत्तीसारखं साम्राज्य पसरलेलं होतं, त्यावेळी मराठ्यांची अवस्था अतिशय हीनदीन होती. 1,00,000-2 लाखाचं मोगलांचं सैन्य आणि 30-40 हजाराचं केवळ मराठ्यांचं सैन्य. या मोगलांच्या पुढे आपला निभाव लागू शकेल असं स्वप्नातही कुणाला वाटवलं नव्हतं. किंबहुना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणं कुणालाही शक्य झालं नव्हतं. पण हे शक्य झालं केवळ जिजाऊंना आणि त्यांच्या पोटी आलेल्या सिंहासारख्या पराक्रमी शिवबांना. आणि ह्या दोघांमुळेच आज आपण मराठी बोलतो आहोत, महाराष्ट्रामध्ये राहतो आहोत आणि मराठी संस्कृती जगत आहोत. म्हणून साहित्य संमेलनाच्या या सुंदर अशा प्रसंगी मला जिजाऊंना आणि शिवबांना नमन करावेसे वाटते. मंगळवेढ्याच्या भूमीला शिवबांच्या पदस्पर्श लाभलेला आहे. केवळ शिवबांचाच नव्हे तर अनेक संतांचा पदस्पर्श या भूमीला लागलेला आहे. दामाजी पंतांचा, चोखामेळांचा, कानोपात्रांचा, संत बसवेश्वरांचा, या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज हे संमेलन रंगत आहे. आणि म्हणूनच या संमेलनाला खूप मोठी उंची लागते आहे. आज इथे साहित्य आणि सांस्कृतिक असा दोन्हीचा सुरेख असा संगम चाललेला बघायला मिळतोय. खरं साहित्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. कला ही आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. साहित्याशिवाय आणि कलेशिवाय आपलं जीवन सुंदर असणं शक्यच नाही. कलेनं आणि साहित्याने आपल्या जीवनाला अतिशय रमणीय बनवलेलं आहे, जगण्यासाठी सौख्यप्रद बनवलेलं आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि त्यामध्ये मीठ कशात नाहीये तर त्या जेवणाला, त्या भोजनाला अर्थ उरणार नाही. तद्वतच संमेलनाला खूप मोठी उंची लागते आहे. आज इथे साहित्य आणि सांस्कृतिक असा दोन्हीचा सुरेख असा संगम चाललेला बघायला मिळतोय. खरं साहित्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. कला ही आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. साहित्याशिवाय आणि कलेशिवाय आपलं जीवन सुंदर असणं शक्यच नाही. कलेनं आणि साहित्याने आपल्या जीवनाला अतिशय रमणीय बनवलेलं आहे, जगण्यासाठी सौख्यप्रद बनवलेलं आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि त्यामध्ये मीठ कशात नाहीये तर त्या जेवणाला, त्या भोजनाला अर्थ उरणार नाही. तद्वतच साहित्य नसेल, कला नसेल तर मानवी जीवनालाही अर्थ लाभणार नाही. हे तितकंच खरं आहे. साहित्य म्हणजे सुवर्ण स्पर्श आहे. साहित्य म्हणजे मानवी जीवनाला लाभलेला अमृत स्पर्श आहे. साहित्याशिवाय, कलेशिवाय जीवन असह्यच आहे आणि अशक्य सुद्धा आहे. साहित्याची सुरुवात, कलेची सुरुवात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या श्वासान इतकी सहज असते. बघा तुम्ही, लहान मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर त्याला झोपविताना त्याची आई अंगाई गाते. ते थोडंसं मोठं झालं की चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत घास घेऊ लागतं, बडबड गीतं गाऊ लागतं. शाळेत गेल्यानंतर त्यांनी शिकलेले धडे, कविता हा तर त्याचा साहित्याचा जवळचा संबंध येतो. त्यानंतरही आपण सदैव साहित्याच्या संपर्कातच असतो. रोज कानावर पडणारी गाणी, रोज आपण पाहणार TV सिरियलवर ज्या सिरियल पाहतो त्या सिरियल, आपण कथा कहाण्या ऐकतो, रेडिओवरचे
विविध असो, हे सगळं साहित्य नव्हे तर काय आहे? म्हणजे साहित्य आपल्या श्वासासारखंच आपल्या सोबत आहे आणि असं असायलाही हवं. खरं तर माणूस शिक्षणाने नुसता शिक्षित होतो, पण साहित्यामुळे तो खऱ्या अर्थाने सुशिक्षित होतो, नव्हे सुसंस्कारित होतो. सुसंस्कार करण्याचं मोठं माध्यम साहित्य आहे, तर जीवन रमणीय करण्याचं सर्वात मोठं माध्यम कला आहे. आज कला आणि साहित्याचा असा सुरेख संगम आपल्या संमेलनात होतो आहे. आपलं अवघं जीवनच साहित्याने आणि कलेने भारावून गेलं आहे. भारतीय संस्कृती नेहमीच कलेला राजाश्रय मिळालेला आहे. वेरूळची शिल्पकला, वेरूळची लेणी हे आपल्यासाठी उत्कृष्ट भारतीय महाराष्ट्रीय कलेचा नमुना आहेत. विविध असो, हे सगळं साहित्य नव्हे तर काय आहे? म्हणजे साहित्य आपल्या श्वासासारखंच आपल्या सोबत आहे आणि असं असायलाही हवं. खरं तर माणूस शिक्षणाने नुसता शिक्षित होतो, पण साहित्यामुळे तो खऱ्या अर्थाने सुशिक्षित होतो, नव्हे सुसंस्कारित होतो. सुसंस्कार करण्याचं मोठं माध्यम साहित्य आहे, तर जीवन रमणीय करण्याचं सर्वात मोठं माध्यम कला आहे. आज कला आणि साहित्याचा असा सुरेख संगम आपल्या संमेलनात होतो आहे. आपलं अवघं जीवनच साहित्याने आणि कलेने भारावून गेलं आहे. भारतीय संस्कृती नेहमीच कलेला राजाश्रय मिळालेला आहे. वेरूळची शिल्पकला, वेरूळची लेणी हे आपल्यासाठी उत्कृष्ट भारतीय महाराष्ट्रीय कलेचा नमुना आहेत. मोहनजोदडो आणि हडप्पा नर्तकाची मूर्ती सापडलेली आहे. आधी मानवाच्या काळात सुद्धा अनेक गुफांमध्ये विविध चित्र आपल्याला मिळालेली आहेत. ही सगळी चित्र मानवाच्या कलेचा आणि त्याच्या साहित्याचा स्पर्श सांगतात आणि म्हणूनच साहित्याचा स्पर्श हा आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. साहित्य माणसाला पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे नेतं. साहित्य माणसाला मनुष्यत्वाकडे नेतं. माणसाला मानव बनवणारं, माणसाला देवत्वाकडे वाटचाल नेणारं साहित्य खरंच अतिशय असतं. गांधीजींनी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते केवळ साहित्याच्या जोरावर. अनटू दी लास्ट आणि द गॉड्स किंगडम विदिन युअर हार्ट ही गांधीजींनी 2 पुस्तकं वाचली, रस्किन आणि टॉलस्टॉयची. या पुस्तकांनी गांधीजींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आणि या बदलांमुळेच गांधीजींची मनोभूमिका तयार झाली आणि त्या मनोभूमिकेनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. साहित्यामध्ये अफाट सामर्थ्य असतं. शिवचरित्रामुळे व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाबरोबर सामना दिला आणि सतत लढा देत व्हिएतनामने शिवचरित्राच्या बळावर अमेरिकेवर विजय मिळवला. ही खूप मोठी ताकद अशी साहित्यात आहे. त्यामुळे साहित्य आपल्या जीवनामध्ये खूप खूप मोठं स्थान ठेवून जात आहे. साहित्याने आपल्याला खूप छान असं आपल्या जीवनाचा स्वर्ग तयार केला आहे. एक चीनी म्हण आहे, तुमच्याकडे 2 रुपये असतील साहित्यात आहे. त्यामुळे साहित्य आपल्या जीवनामध्ये खूप खूप मोठं स्थान ठेवून जात आहे. साहित्याने आपल्याला खूप छान असं आपल्या जीवनाचा स्वर्ग तयार केला आहे. एक चीनी म्हण आहे, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर तुम्ही त्यातल्या 1 रुपयातून ब्रेड खरेदी करा, भाकरी खरेदी करा आणि 2 रुपयातून तुम्ही गुलाबाचं फूल खरेदी करा. तुम्ही विकत घेतलेला ब्रेड तुमच्या पोटातली आग शमवेल आणि तुम्ही विकत घेतलेलं गुलाबाचं फूल तुमचं जीवन आनंदी टवटवीत बनवेल. तुम्हाला आनंदी जीवनाचा मंत्र देऊन जाईल, संपूर्ण जीवनालाच सुगंध देऊन जाईल. म्हणजे साहित्याचं किती मोठं महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. हा साहित्य म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आनंदी बनवणारा टवटवीत गुलाबच आहे. पु ल देशपांड्यांनी सुद्धा म्हटलेले आहे की तुम्ही पोटापाण्याचा उद्योग जरूर करा, पण त्याचबरोबर गायन, वादन, लेखन, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला यासारखी एखादी कला जोपासा.
तुमचा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल आणि तुम्ही जोपासलेली कला तुम्ही का जगवायचं ते सांगून जाईल. कला जीवनामध्ये सौंदर्य ओतते. कला ही या पृथ्वीवरचं अतिशय सुंदर असं एक रमणीय स्थान आहे जिथे आपण सगळेच रमतो. म्हणूनच कलाकार सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आणि आजच्या साहित्य संमेलनामध्ये या अनेक नवोदित कलाकारांना, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळणार आहे आणि त्यांच्या कलेला, त्यांच्या साहित्याला नव उर्मी, नव प्रेरणा मिळणार आहे. म्हणून आजचं साहित्य संमेलन हे अतिशय महत्त्वाचं आहे. या संमेलनामध्ये खूप विविध प्रकार आहेत साहित्याचे आणि कलेचे सुद्धा. बघा, या संमेलनामध्ये कविता आहे, गझल आहे, एक पात्री अभिनय आहे, कराओके गायन आहे, कवी वसंत बापट यांच्या कवितांचा जागर आहे, नृत्य आहे, शास्त्रीय गायन आहे, उपशास्त्रीय गायन आहे, कराओके गायन आहे आणि वादन सुद्धा आहे. एकूणच भरगच्च प्रोग्राम ह्या साहित्य संमेलनामध्ये आहे. एक मनोरंजनाची अतिशय निखळ अशी सुंदर अशी मेजवानी या संमेलनातून सगळ्यांना मिळणार आहे. म्हणूनच आजच्या या आयोजकांना मला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटते. बापट यांच्या कवितांचा जागर आहे, नृत्य आहे, शास्त्रीय गायन आहे, उपशास्त्रीय गायन आहे, कराओके गायन आहे आणि वादन सुद्धा आहे. एकूणच भरगच्च प्रोग्राम ह्या साहित्य संमेलनामध्ये आहे. एक मनोरंजनाची अतिशय निखळ अशी सुंदर अशी मेजवानी या संमेलनातून सगळ्यांना मिळणार आहे. म्हणूनच आजच्या या आयोजकांना मला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. आणि कलाकारांना असं सांगावंसं वाटतं की कला ही सहज साध्य नसते, ती कष्टसाध्य असते आणि तिला रियाजाची, तिला अथक परिश्रमाची गरज असते. तुम्ही तुमच्या कलेला नक्कीच तुमचे कष्ट द्या, तुमची मेहनत द्या, रियाज द्या. तुम्ही नक्कीच खूप छान आयुष्यामध्ये काहीतरी मिळवू शकाल. साहित्यामध्ये तर खूप मोठी ताकद आहे. मी आत्ता म्हटलंच आहे, ग्रंथ हा साहित्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रंथ ज्याच्या आसपास त्याच्या आसपास देवर आहे. ग्रंथ ज्याचा श्वास त्याच्या आसपास देवर आहे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराचं अस्तित्व आपल्या जवळ हवं असेल तर आपल्याला ग्रंथांचा सहवास लाभणं, किंबहुना ग्रंथांना सोबत राखणं, म्हणजेच साहित्याच्या सोबत असणं फार जवळ आहे. साहित्यामध्ये भगवंत आहे, कलेमध्ये भगवंत आहे आणि ह्या भगवंताची आराधना आपण जितक्या मनापासून करू तितक्याच पद्धतीने आपल्याला हा भगवंत प्रसन्न होणार आहे. या संमेलनात भाग घेणाऱ्या सगळ्याच कलाकारांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. हे संमेलन पाहणाऱ्या रसिकांना मी मनापासून धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. आजच्या या कार्यक्रमाचं आभार अक्षरगंधचे तालुकाध्यक्ष प्रमोद बिनवडे यांनी मानावं अशी मी त्यांना विनंती करतो. अक्षरगंध साहित्य मंच मंगळवेढा, तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलेच राज्यस्तरीय साहित्य व सांस्कृतिक संमेलन या ठिकाणी आयोजित केले. या संमेलनासाठी अध्यक्षस्थान म्हणून मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमारदादा पवार, त्यानंतर या साहित्य संघाचे साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले मार्केट कमिटीचे सभापती माननीय सोमनाथजी अवताडे साहेब, भीमराव मोरे सर, त्यानंतर संघाचे संस्थापक तथा मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिगंबर भगरे, सरोजबाई काजी, साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष नीलकंठ कुंभार, पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे, नृत्य परिषदेचे तालुकाध्यक्ष लहू ढगे या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी साहित्य संघाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो व कार्यक्रमाचं आभार मानतो.